हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द लेक्चर. तर बघा मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण डिटर्मिनंट म्हणजे काय असतं, डिटर्मिनंटमध्ये व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट कशी कॅल्क्युलेट करायची हे आपण स्टडी केलं होतं. आजच्या सेशनमध्ये आपण डिटर्मिनंटचा यूज करून सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनला कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं हे आपण स्टडी करणार आहोत. यालाच म्हणतात डिटर्मिनंट मेथड, आणि या डिटर्मिनंट मेथडलाच क्रॅमर्स रूल असं म्हणतात. बिकॉज जे स्विस मॅथमॅटिशियन आहे गॅब्रिएल क्रॅमर यांनी ही मेथड सांगितलेली आहे. विथ द हेल्प ऑफ दिस मेथड वी कॅन सॉल्व द सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन व्हेरी इझिली इन मिनिमम स्पेस, म्हणजे कमी वेळात, इन मिनिमम टाईम, मिनिमम स्पेस वी कॅन व्हेरी इझिली सॉल्व द सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर बघा मित्रांनो, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनला सॉल्व करण्याच्या या काही स्टेप्स आहेत. तर बाय युझिंग डिटर्मिनंट मेथड और क्रॅमर्स रूल. तर यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, जे गिवन इक्वेशन आहेत, म्हणजे जे तुमच्याकडे गिवन लिनियर इक्वेशन्स आहेत, पेअर ऑफ लिनियर इक्वेशन आहे, त्या पेअर ऑफ लिनियर इक्वेशनला या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सो राईट द गिवन इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax प्लस by इज इक्वल टू c. आपला जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म काय असतो लिनियर इक्वेशनचा, तर तुम्हाला माहिती आहे आपला जो जनरल फॉर्म आहे किंवा जो स्टँडर्ड फॉर्म आहे तो असतो ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हा आपला स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. जर तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या फॉर्ममध्ये असेल, या स्टँडर्ड फॉर्म जनरल फॉर्ममध्ये दिलेला असेल, किंवा अजून वेगळा कुठला तरी वेगळ्या फॉर्ममध्ये दिलेला असेल, तर त्याला रिअरेंज करून ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. दिस इज द स्टेप नंबर 1. आणि या फॉर्मॅटमध्ये लिहिल्यानंतर मग नंतर आपल्याला डिटर्मिनंट काढायचे आहेत, म्हणजे फाइंड द व्हॅल्यू ऑफ d, dx आणि dy. आता d कसा काढायचा, dx कसा काढायचा, dy कसा काढायचा हे आपण बघू. तर खूप सिंपल आहे, खूप सिंपल आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आता या d, dx, dy काढल्यानंतर हा x कसा काढायचा, तर dx आणि d चा रेशो, म्हणजे इथं आपण जो dx आणि d काढणार आहे या दोघांचा रेशो घ्यायचा, dx अपॉन d. इथून आपल्याला x ची व्हॅल्यू भेटणार आहे. dy y कसा काढायचा, तर dy अपॉन d या दोघांचा रेशो घ्यायचा, इथून आपल्याला y भेटणार आहे. मीन्स यू विल गेट द व्हॅल्यूज ऑफ x अँड y व्हेरिएबल इन दोज सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. त्या सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनमधील x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहेत मित्रांनो. तर सर्वात अगोदर लक्षात घ्या, हे या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दोन्ही पण लिनियर इक्वेशनला लिहायचं आहे, आणि नंतर d, dx आणि dy च्या व्हॅल्यू काढायच्यात. तर बघा खूप सिंपल आहे. एक खूप सिंपल आपण काय करूया, दोन लिनियर इक्वेशन घेऊ, दोन व्हेरिएबलमधले. बघा आता देर आर टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. सो सपोज आय एम गोइंग टू कन्सिडर दिस a1x प्लस b1y, a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0. बघा हे एक लिनियर इक्वेशन आहे. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. हे एक लिनियर इक्वेशन आहे. किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही याला डायरेक्ट पण लिहू शकता. डायरेक्ट म्हणजे कसं, याला या फॉर्ममध्ये लिहायचं, कुठल्या a1x, किंवा बघा मी डायरेक्टच लिहितो, इथं डायरेक्टच लिहितो, लक्षात घ्या. म्हणजे डायरेक्ट आपल्याला ax प्लस by इज इक्वल टू c च्या फॉर्ममध्ये लिहायचं की नाही, ax प्लस by इज इक्वल टू c च्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग डायरेक्ट या फॉर्ममध्ये आपण दोन लिनियर इक्वेशन घेऊ. बघा एक पेअर ऑफ लिनियर इक्वेशन आपण घेऊ. त्यामध्ये मी जर तुम्हाला म्हटलं की a1x प्लस b1y इज इक्वल टू c1, इज इक्वल टू व्हॉट, इज इक्वल टू c1. हे आहे इक्वेशन नंबर 1. मी जर तुम्हाला म्हटलं अजून एक इक्वेशन आहे आपल्याकडं, बघा दुसरं जे इक्वेशन आहे सेकंड इक्वेशन. सपोज द सेकंड इक्वेशन इज a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. हे आहे इक्वेशन नंबर 2. हे आहे इक्वेशन नंबर 2. आता लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही स्टेप नंबर 1 कंप्लीट केलेली आहे. जे गिवन लिनियर इक्वेशन होतं तुम्हाला दिलेलं ते या फॉर्मॅटमध्ये आपण लिहिलेलं आहे. ax प्लस by इज इक्वल टू c च्या फॉर्ममध्ये आहेत दोन्ही इक्वेशन. पहिल्या इक्वेशनला आपण जे कोएफिशियंट आहेत त्याला a1, b1 आणि c1 म्हटलं आहे. a1, b1 आणि c1 कोएफिशियंट ऑफ x, y अँड कॉन्स्टंट इन द फर्स्ट इक्वेशन. a2, b2, c2 आर द कोएफिशियंट ऑफ x, y अँड कॉन्स्टंट इन इक्वेशन नंबर 2 रिस्पेक्टिवली. बरोबर. आता लक्षात घ्या, मी जर तुम्हाला म्हटलं की मला इलिमिनेशन मेथडचा यूज करून काय करायचं, या इक्वेशनला सॉल्व करायचं आहे, तर आपल्याला माहिती आहे इलिमिनेशन मेथडने जर या इक्वेशनला सॉल्व करायचं असेल तर आपल्याला एकतर एक्सला इलिमिनेट करावं लागतं किंवा वायला इलिमिनेट करावं लागतं, बरोबर की नाही.
आणि जर एक्सला इलिमिनेट करायचं असेल तर एक्सचे कोएफिशियंट सेम बनवावं लागतील. फर्स्ट सेकंड लेक्चर आठवतं की नाही आपलं इलिमिनेशन मेथड? ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी आवर्जून ते सेकंड लेक्चर अगोदर बघा. आता लक्षात घ्या, मला या इक्वेशनला इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे आणि इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करत असताना मी काय करणार आहे, मला वायला इलिमिनेट करायचं आहे. म्हणजे एक्सला पण मी इलिमिनेट करू शकतो, काही फरक पडत नाही. अगोदर आपण वायला इलिमिनेट करू. आता बघा, मला जर वायला इलिमिनेट करायचं असेल तर दोन्ही इक्वेशनमध्ये मला काय करावं लागेल, वायचा कोएफिशियंट सेम करावा लागेल, सेम, बरोबर. मग इथं वायचा कोएफिशियंट b1 आहे, इथं वायचा कोएफिशियंट b2 आहे. मग मी काय करेल बघा, आता या इक्वेशनला जर मी b2 ने मल्टिप्लाय केला, b2 ने, तर कसं होईल बरं हे इक्वेशन, a1 b2x असं होईल की नाही, a1 b2x प्लस हे काय आहे b1 आहे, याला b2 ने मल्टिप्लाय करा म्हणजे हे होणार आहे b1 b2y इज इक्वल टू या c1ला या b2 ने मल्टिप्लाय करा म्हणजे c1 b2 असं होणार आहे, बरोबर की नाही. काय केलं मी, इक्वेशन नंबर 1 ला b2 ने मल्टिप्लाय केलेला आहे. याला म्हणूया आपण सपोज इक्वेशन नंबर 3. आता लक्षात घ्या, मी जर या इक्वेशन नंबर 2 ला बघा, आता या इक्वेशन नंबर 2 ला जर मी b1 ने मल्टिप्लाय केलं, b1 ने, तर बघा काय होणार आहे, हा a2 b1x प्लस इथं b2y ऑलरेडी b1 ने मल्टिप्लाय करायचे म्हणजे b1 b2y होईल की नाही, म्हणजे हा होणार आहे b1 b2y इज इक्वल टू हा होणार आहे c2 आणि याला मल्टिप्लाय करायचे b1 ने म्हणजे b1 c2 पण लिहू शकतो की नाही आपण त्याला, b1 c2 लिहा किंवा ठीक आहे c2 b1 लिहा. दिस इज इक्वेशन नंबर 4. आता लक्षात घ्या बाळांनो, आता बघा या ठिकाणी जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं, जर तुम्ही या ठिकाणी एकदम केअरफुली ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल वायचा कोएफिशियंट सेम झालेला आहे, वायचा कोएफिशियंट सेम झालेला आहे. बघा b1 b2y, सॉरी इथं प्लस लिहिलं का रे मी चुकून, इथं b1 b2y आणि इथं काय येईल, इथं पण b1 b2y, इथं मल्टिप्लिकेशन करतो की नाही आपण, मल्टिप्लिकेशन करतोय, लक्षात घ्या. हे बघा a1 a2x ला b1 ने मल्टिप्लाय केलाय आपण म्हणजे a2 b1x बरोबर की नाही, प्लस बघा इकडं लक्षात घ्या, परत घेऊ आपण, डोंट वरी, डोंट गेट कन्फ्यूज, दिस इज व्हेरी सिम्पल, खूप सिम्पल आहे बाळांनो हे. आता लक्षात घ्या, मी जर तुम्हाला म्हटलं की मला या इक्वेशनला b1 ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे a2 b1x होईल, बघा कसं होणार आहे, हे होणार आहे a2 b1x प्लस हा b1 b2y म्हणजे b1 b2y इज इक्वल टू हा c2 b1. दिस इज युअर इक्वेशन नंबर 4. हा इक्वेशन नंबर 4 आहे. आणि आता जर तुम्ही याला ऑब्झर्व केलं तर बघा, आता या दोन्ही ठिकाणी इथं वायचा कोएफिशियंट आणि वायचा कोएफिशियंट दोन्ही इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट सेम आहे आणि मग आपण वायला इलिमिनेट करू शकतो बाय डुईंग सबट्रॅक्शन, बिकॉज इन बोथ द इक्वेशन दिस कोएफिशियंट ऑफ वाय आर पॉझिटिव्ह b1 b2 आहे. आणि जर याला इलिमिनेट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इथे सबट्रॅक्शन करावं लागेल बाळांनो, लक्षात घ्या. मग मी जर तुम्हाला म्हटलं मी इथं सबट्रॅक्शन केली, बघा आता मी जर इथे सबट्रॅक्शन केली तर काय होणार आहे बरं, सबट्रॅक्शनने हे मायनस होईल, हा मायनस होईल आणि हा पण मायनस होईल, बरोबर. आता लक्षात घ्या, आता काय होईल, हा होणार आहे a1 b2x मायनस, बघा a1 b2x मायनस a2 b1x असा होईल. हा पूर्ण इलिमिनेट होईल बघा, प्लस b1 b2y आणि हा मायनस झालेला आहे, आता मायनस b1 b2y हा पूर्ण इलिमिनेट होईल. आणि इकडची जर सबट्रॅक्शन केली तर इज इक्वल टू हा होणार आहे c1 b2 मायनस c2 b1 अशा पद्धतीने येणार आहे बाळांनो, लक्षात घ्या. आता मी जर या दोघांमधून x कॉमन काढला, बघा या दोघांमधून जर मी x कॉमन काढला तर काय होईल बरं, x जर कॉमन काढला तर इथं होईल a1 b2 मायनस a2 b1 आणि या दोघांमधून x जो आहे तो आपण कॉमन काढलेला आहे. बघा ना, a1 b2x होता, हा बाहेर काढला x आणि हा a2 b1x मायनस a2 b1x म्हणजे दोन्ही ठिकाणाहून आपण काय केलेलं आहे, x ला कॉमन काढलेला आहे. आणि इज इक्वल टू इकडचा पार्ट तर असाच राहील, हा तर असाच राहील c1 b2 मायनस c2 b1 मायनस c2 b1 हा तर असाच राहणार आहे. आता लक्षात घ्या बाळांनो, इथून x इज इक्वल टू काय होईल बरं, x इज इक्वल टू बघा हा होणार आहे c1 b2 मायनस c2 b1 डिवायडेड बाय, हा डिवाइडमध्ये येईल की नाही सगळा, एक्सला इकडं हा ब्रॅकेट मल्टिप्लायमध्ये आहे, इकडे गेल्यावर डिवाइडमध्ये जाईल म्हणजे हा होणार आहे a1
B2 मायनस A2 B1. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे x इज इक्वल टू इक्वेशन तयार होणार आहे बाळांनो. आता लक्षात घ्या, मी जर तुम्हाला म्हटलं की मी हा जो पार्ट आहे माझ्याकडे बघा, खूप काळजीपूर्वक लक्ष द्या, व्हेरी व्हेरी सिम्पल, व्हेरी इंटरेस्टिंग. बघा मी याला असं लिहू शकतो का, मी याला असं डिटर्मिनंट लिहू शकतो का, बघा C1, बघा C1 घेतं का, याला B1 B2 असं पण लिहू शकतो आपण. ठीक आहे, C1 आणि इकडे येईल हा C2 आणि इकडे B1 B2. बघा याचा जर डिटर्मिनंट काढला, बघा इकडे लक्षात घ्या, मी जर तुम्हाला म्हटलं की C1 C2 असा एक पहिला कॉलम आहे माझ्याकडं आणि B1 B2 हा दुसरा कॉलम आहे, याचा डिटर्मिनंट काढा. ठीक आहे, चला हे लक्षात येत नसेल तर हरकत नाही, याला असंच राहू द्या, याला असंच राहू द्या, हेच लिहायचंय मला, हेच लिहायचंय, पण मी परत इकडे तुम्हाला दाखवतो अगोदर. बघा आता याचा जर मी डिटर्मिनंट काढला तर काय होईल बरं. डिटर्मिनंट आपण मागच्या सेशनमध्ये शिकलो की नाही, डिटर्मिनंट म्हणजे काय असतो, कसं काढायची व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. तुम्ही बघितलं नसेल तर अगोदर ते लेक्चर बघा, तरी पण बघा आता मी इथं सांगतो तुम्हाला. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला सर्वात अगोदर डिटर्मिनंट जर मी याचा काढला तर हा डिटर्मिनंट काय होणार आहे बरं. या डायगोनलचं मल्टिप्लिकेशन घेतो की नाही आपण, इथल्या डायगोनल एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन. बघा या डायगोनलचं मल्टिप्लिकेशन काय होणार आहे, हा मल्टिप्लिकेशन काय होणार आहे. जर तुम्ही याचं मल्टिप्लिकेशन केलं तर हा होणार आहे C1 B2 बरोबर, C1 B2 मायनस हा काय होणार आहे, हा होणार आहे C2 B1, हा होणार आहे C2 B1. अशा पद्धतीने हे मल्टिप्लिकेशन येणार आहे. म्हणजे माझ्याकडं हा जो रिझल्ट आहे ना, C1 B2 मायनस C2 B1, C1 B2 मायनस C2 B1, याला मी असा डिटर्मिनंट लिहू शकतो. म्हणजे मी याला असं डिटर्मिनंट ऑफ C1 C2 B1 B2 अशा पद्धतीनं मी या न्यूमरेटरला लिहू शकतो. हा जो न्यूमरेटर लिहिला की नाही मी वरती, मी याला अशा पद्धतीनं लिहू शकतो. बघा बाळांनो, आता राहिला डिनॉमिनेटर. आता डिनॉमिनेटर मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडं अशाच पद्धतीनं सेम अशाच पद्धतीनं इकडं आहे A1 A2 आणि इकडं आहे B1 B2, याचा डिटर्मिनंट काढा, याचा डिटर्मिनंट. तर लगेच तुम्ही याचा डिटर्मिनंट काढू शकता की नाही. याचा डिटर्मिनंट काढला तर हा क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे A1 B2 मायनस हा क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे हा काय होणार आहे A2 B1. बघा असा डिटर्मिनंट येणार आहे. आणि माझ्याकडं हा जो डिनॉमिनेटर आहे माझ्याकडं A2 B1, म्हणजे बघा हा A2 B1 मायनस A1 B2 मायनस A2 B1, म्हणजे हा जो ही जी व्हॅल्यू आली आपली ती या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो, या पार्टला आपण डिटर्मिनंट ऑफ A1 A2 आणि इकडं B1 B2 अशा पद्धतीनं याला आपण लिहू शकतो. बाळांनो लक्षात घ्या, हा C1 C2 तर असाच राहील, हा B1 B2 पण असाच राहील. ठीक आहे, हा आहे x इज इक्वल टू आणि यालाच म्हणतात, लक्षात घ्या बाळांनो, यालाच म्हणतात dx. याला काय म्हणायचं, dx, आणि याला म्हणायचं d. हा जो डिटर्मिनंट असतो की नाही, डिटर्मिनंट ऑफ द कोएफिशियंट ऑफ दिस x एलिमेंट of the x in both equation and the elements or the coefficient of y in both the equation, यालाच d म्हणतात. d is the determinant of the coefficient of x and y in both the equation. त्या दोन्ही इक्वेशन मध्ये x आणि y चे जे कोएफिशियंट आहेत याचा जो डिटर्मिनंट घेतो बाळांनो आपण, त्याला आपण d म्हणतो. नंतर हा dx असतो. अशा पद्धतीनं तुम्ही x ची जी व्हॅल्यू आहे ही x ची व्हॅल्यू काढू शकता. मग मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला अगोदर d काढायचा आहे, dx काढायचा आहे. इकडं दिलं की नाही मी स्टेप नंबर 2. आता लक्षात घ्या, स्टेप नंबर 2 मध्ये मी तुम्हाला सांगितलं d ची व्हॅल्यू काढायची, मग dx काढायचा. तर d ची व्हॅल्यू म्हणजे काय, तर लक्षात घ्या बाळांनो, d ची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, d ची व्हॅल्यू म्हणजे हे काढायचं आहे A1 A2 B1 B2 चा डिटर्मिनंट. म्हणून मी काय करतो बघा, आता मी इथे लिहितो, मी इकडे लिहितो त्याला. बघा आता मी इकडे त्याला मेन्शन करतो. तर या ठिकाणी मी त्याला मेन्शन करतो. बघा आता जी आपण व्हॅल्यू घेतोय, जी व्हॅल्यू आपण इकडं d घेतलं की नाही, पुढे गेलं ते हे बघा इथं, इथं जो आपण d आहे, तर d कसा काढायचा, तर d या पद्धतीनं काढायचा. लक्षात घ्या, d म्हणजे काय असतो, तर d म्हणजे हा असतो डिटर्मिनंट ऑफ A1 A2 B1 B2, याचा डिटर्मिनंट काढायचा. म्हणजे तुम्हाला d भेटून जाईल. ओके, त्याच्यानंतर जर तुम्हाला dx काढायचा असेल, dx काढायचा असेल तर बघा dx म्हणजे काय, तर dx काढायचा असेल तर अगोदर घ्यायचे कॉन्स्टंट C1 C2 आणि नंतर घ्यायचे B1 B2. C1 C2 म्हणजे कॉन्स्टंट घ्यायचे. बघा इकडं सांगितलंय मी तुम्हाला
काय घ्यायचे अगोदर पहिल्या कॉलममध्ये घ्यायचे C1 C2, पहिल्या कॉलममध्ये काय घ्यायचं C1 C2 बघा, आणि दुसऱ्या कॉलममध्ये B1 B2, आणि हा असतो dx, हा काय असतो, हा असतो dx. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही इथं dx जो आहे तो काढायचा आहे. तर लक्षात घ्या बाळांनो, म्हणजे d काढला तुम्ही, dx काढला, आता dy जर काढायचा असेल बघा, आता जर dy जर तुम्हाला काढायचा असेल तर dy काढण्यासाठी काय करायचं डायरेक्ट सांगू का, हे बघा dy साठी असा फॉर्म्युला असतो, dy इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ, हा असतो a1 a2 आणि हा असतो कॉन्स्टंट C1 C2. तर हा असतो dy, म्हणजे इथून हा dy म्हणजे y कोएफिशियंटचे वायचे जे कोएफिशियंट आहेत त्याला ओमिट करायचं, त्याला घ्यायचं नाही, ते सोडून एक्सचे कोएफिशियंट घ्यायचे पहिल्या कॉलममध्ये आणि कॉन्स्टंट घ्यायचे दुसऱ्या कॉलममध्ये, आणि याचा डिटर्मिनंट काढायचा आहे. आणि मग नंतर आपल्याला बघा, आता इथून मी तुम्हाला सांगितलं एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर dx आणि एक्सचा रेशो घ्यायचा, dx आणि डीचा रेशो घ्यायचा. इथून dx भेटणार आहे आपल्याला, एक व्हॅल्यू भेटणार आहे इथून डिटर्मिनंटची, इथून एक डिटर्मिनंटची व्हॅल्यू भेटणार आहे. या dx अपॉन डीचा रेशो घ्या, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स व्हेरिएबल. त्याच्यानंतर dy आणि डीचा रेशो घ्या, हा dy आहे आणि हा d आहे, इथं भेटणार d, इथं भेटणार dy. या dy आणि डीचा रेशो घ्या, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ y. खूप सिंपल आहे बाळांनो, खूप सिंपल. तर लक्षात घ्या, हे तुम्हाला परीक्षेत विचारत नाहीत, हे कसं येतं काय येतं हे नाही विचारत, पण तुम्हाला हे माहिती असू द्या की अशा पद्धतीनं तुम्हाला इथं जे dx आहे d आहे याच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या तुम्ही इथं म्हणजे कॅल्क्युलेट केलेल्या असतात. आता सेम याच पद्धतीनं जर तुम्हाला वायची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करायचं, जसं मी इथं वायला इलिमिनेट करून काय केलं, एक्सची व्हॅल्यू काढली. मग वायची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करायचं, एक्सला इलिमिनेट करायचं. मग बघा, आता मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडे अशाच पद्धतीनं दोन इक्वेशन आहेत बघा, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1, हे आहे इक्वेशन नंबर 1. आणि अजून एक इक्वेशन आहे इथं, अजून एक इक्वेशन आहे, दुसरा इक्वेशन आहे a2x प्लस b2y बघा, प्लस b2y इज इक्वल टू c2, हे आहे इक्वेशन नंबर 2. बघा, आता मला काय करायचं आहे, अगोदर मी काय केलं, एक्सची व्हॅल्यू काढली, एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी मी काय केलं, वायला इलिमिनेट केलं. वाय कसा इलिमिनेट झाला, तर वायचे कोएफिशियंट मी सेम बनवले, आणि वायचे कोएफिशियंट सेम बनवल्यानंतर मी सबट्रॅक्शन करून वायला इलिमिनेट केलं आणि त्याला पुढे सिम्प्लिफाय करत गेलो. आय विल गेट द व्हॅल्यू, म्हणजे मला तिथं काय झालं की एक्सची व्हॅल्यू भेटली, तिथं आय गॉट द व्हॅल्यू ऑफ एक्स. इन द सेम वे आय एम गोइंग टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय. सेम याच पद्धतीनं मला वायची व्हॅल्यू काढायची आहे. मग वायची व्हॅल्यू काढायची असेल तर एक्सला इलिमिनेट करावं लागेल, आणि जर एक्सला इलिमिनेट करायचं असेल तर एक्सचा कोएफिशियंट सेम करावा लागेल. मग इथं बघा, एक्सचा कोएफिशियंट a1 आहे, इथं एक्सचा कोएफिशियंट a2 आहे, म्हणजे याच्याकडे a1 आहे पण a2 आहे का नाही, म्हणून याला काय करा, a2 ने मल्टिप्लाय करा. बघा, a2 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल बरं, हे इक्वेशन काय होणार आहे, a1 a2 x असं होईल की नाही, प्लस हा काय होणार आहे, a2 b1 y इज इक्वल टू हा होणार आहे c1 a2 असं होईल की नाही, c1 a2. इन द सेम वे इथं काय करायचं आहे, इथं तुम्हाला परत याचा इथं a2 आहे म्हणजे याला a1 ने मल्टिप्लाय करावं लागेल, a1 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, a1 a2 x प्लस इथं काय होईल, a1 b2 y, a1 ने मल्टिप्लाय करायचं याला पण a1 b2 y इज इक्वल टू c2 a1. आता लक्षात घ्या बाळांनो, आता जर तुम्ही इथं केअरफुली जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात काय येतं, इथं बघा a1 a2 x म्हणजे एक्सचा कोएफिशियंट सेम झालेला आहे, आणि एक्सचा कोएफिशियंट सेम आहे आणि दोन्ही पण पॉझिटिव्ह आहेत. मीन्स बाय डुईंग सबट्रॅक्शन करून आपण एक्सला काय करू शकतो, इलिमिनेट करू शकतो, एक्सचा पत्ता आपण कट करू शकतो, बरोबर की नाही. म्हणून इथं आता सबट्रॅक्शन करायची. आता लक्षात घ्या, मी जर तुम्हाला म्हटलं की मी इथं सबट्रॅक्शन केली तर बघा, सबट्रॅक्शनने काय होणार आहे, तर सबट्रॅक्शन केल्यामुळं तुम्हाला इथं हे दोन्ही कॅन्सल होणार आहे, खटॅक a1 a2 x मायनस हे मायनस होणार आहे की नाही, मायनस a1 a2 x खटॅक कोणी कॅन्सल होणार आहे, हा मायनस. आता लक्षात घ्या, हा काय होईल, मग इथं काय राहील, हा राहणार आहे a2 b1, अगोदर b1 ला लिहिला तुम्ही तरी चालतं, ठीक आहे, लक्षात घ्या. आता हा काय होणार आहे, मग इथं लिहायचं तर लिहू शकता, a2 b1 y मायनस a1 b2 y इज इक्वल टू बघा, इथं काय राहणार आहे, c1 a2 मायनस c2 a1 एवढा पार्ट इथं बाकी राहणार आहे बाळांनो, लक्षात घ्या.
आता या दोघांमध्ये y कॉमन आहे की नाही, या दोघांमध्ये बघा इथं y आहे या टर्ममध्ये आणि इथं देखील y आहे या टर्ममध्ये, मग दोघांमध्ये y कसा आहे, सेम कॉमन आहे, सॉरी, तर दोघांमध्ये y कॉमन आहे, तर y ला आपण कॉमन काढूया. मग y ला जर कॉमन काढलं तर इथं राहणार आहे a2b1 मायनस a1b2 आणि ब्रॅकेटच्या बाहेर इकडं y लिहा आणि इज इक्वल टू हा पार्ट अशाला असाच राहील c1a2 मायनस c2a1. आता लक्षात घ्या, आता काय करायचं, हा y इकडंच ठेवा आणि हा इकडचा ब्रॅकेट तिकडे गेल्यावर काय होईल, डिवाइडमध्ये जाईल, म्हणजे हा येतो c1a2 मायनस c2a1 मायनस c2a1 डिवायडेड बाय हा पूर्ण पार्ट डिवाइडमध्ये जाईल, म्हणजे हा येतो a2b1 मायनस a1b2. आणि याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं बाळांनो, याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर तुमच्या लक्षात येईल, इथं जर तुम्ही याला सिम्प्लिफाय केलं तर इथून तुमच्या लक्षात येणार आहे की हा जो आहे हा डिटर्मिनंट आहे. तर हा कशाचा डिटर्मिनंट आहे, तर इथं तुम्हाला एक व्हॅल्यू भेटणार, म्हणजे इथून लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं आपण इथलं डिटर्मिनंट काढले होते सेम त्याच पद्धतीने. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी जर तुम्हाला म्हटलं मी या दोन्ही टर्ममधून मायनस कॉमन काढला म्हणजे मी न्यूमरेटरमधून मायनस कॉमन काढला तर काय होईल बरं, हा मायनस प्लस होईल, म्हणजे मी याला असं लिहू शकतो की नाही, c2a1 मायनस c1a2 असं लिहू शकतो की नाही, डिवायडेड बाय, आता इथून मायनस कॉमन काढलेला आहे बघा, इथून इथं लिहितो मी असं हवं तर, बघा इन ब्रॅकेट, बघा ना मायनस कॉमन काढल्यामुळे काय झालं, हा हे बघा मायनस, याचा मायनस आपण कॉमन काढला, मायनस c2a1 आहे का नाही, मायनस c2a1 आणि मायनस इंटू मायनस काय होणार आहे, हा प्लस c1a2, हा प्लस c1a2, बघा मायनस इंटू मायनस प्लस, म्हणजे c1a2, हा c1a2 इकडं आहे तो प्लस आहे, मायनस इंटू मायनस दिस बिकम प्लस, फक्त मायनस कॉमन काढलाय दोघांमधून, पण इथं पण मायनस कॉमन काढा, या दोघांमधून मायनस कॉमन काढला तर इथं काय होईल, a1b2 हा इकडे येईल बरोबर की नाही, प्लस होऊन जाईल, a1b2 असा होईल आणि हा मायनस होऊन जाईल a2b1 आणि इथला मायनस मायनस कॅन्सल होईल, मायनस मायनस काय होईल, कॅन्सल होईल. आणि जर तुम्ही याला जर लिहिलं बाळांनो, जर तुम्ही याला लिहिलं तर लक्षात घ्या, याला तुम्ही अशा पद्धतीनं लिहू शकता, a1a2 आणि याला लिहू शकता तुम्ही c2c1. बघा एक लक्षात घ्या, इथं तुम्हाला ही जी व्हॅल्यू भेटलेली आहे याला तुम्ही कशा पद्धतीनं लिहू शकता, तर हा पहिल्या कॉलममध्ये आपण a1a2 लिहू शकतो आणि दुसऱ्या कॉलममध्ये आपण याला c1 c2 असं लिहू शकतो. तुम्ही याचा डिटर्मिनंट काढून बघा, हाच येणार आहे, हा वरचा, आणि याला डिवाइडमध्ये काय येईल बरं, याला डिवाइडमध्ये हा, तर याला आपण a1a2 b1 b2 असं लिहू शकतो आणि हा असतो dy, हा काय असतो dy आणि हा तर d आहे जो आपण अगोदर बघितलाय d. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला ही y ची व्हॅल्यू भेटते बाळांनो, लक्षात घ्या, ही y ची व्हॅल्यू भेटते. तर दिस इज व्हेरी सिम्पल. हे तुम्हाला डेरिवेशन कसं येतं काय येतं हे जरी माहीत नसलं तरी हरकत नाही, फक्त तुम्ही इथं लक्षात घ्या की डिटर्मिनंट तुम्हाला जे d काढायचं आहे, dx काढायचं आहे, dy काढायचं आहे, हे या पद्धतीनं त्याचे फॉर्म्युले तयार होतात. म्हणजे मी हे जे तुम्हाला इथं फॉर्म्युले सांगितले की नाही, की तुम्ही म्हणणार हे कुठून आलं, कसं आलं, हे d का असा असतो, तर लक्षात घ्या, हे जे d सांगितलं की नाही मी तुम्हाला, इथं d मध्ये a1a2 घ्यायचा, b1 b2 घ्यायचा, dx मध्ये c1 c2 b1 b2 घ्यायचा, dy मध्ये पहिल्या कॉलममध्ये a1a2 घ्यायचा, दुसऱ्या कॉलममध्ये c1 c2 घ्यायचा. तर लक्षात घ्या बाळांनो, हे कुठून येतं, तर हे या सर्व डेरिवेशनवरून येतं, लक्षात घ्या. तर हे डेरिवेशन तुम्हाला म्हणजे एक फक्त इन जनरल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये असं म्हणजे डेरिवेशन येण्याची पॉसिबिलिटी नसल्यात फक्त तुम्हाला तिथं माहिती असू द्या की अशा पद्धतीने येतं. आता लक्षात घ्या, एक प्रॉब्लेम आपण घेऊया. डिटर्मिनंट, हाऊ टू सॉल्व द सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन बाय युजिंग दिस डिटर्मिनंट मेथड. वी कॅन सी how to solve the simultaneous linear equation by using determinant method by using Cramer's rule with the help of one example. एका एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण बघूया कशा पद्धतीनं सायमल्टेनियस इक्वेशनला क्रॅमर्स रूलचा यूज करून, डिटर्मिनंट मेथडचा यूज करून आपण सॉल्व करू शकतो. तर बघा बाळांनो, यामध्ये तुम्हाला दोन इक्वेशन दिलेले आहेत. तर फर्स्ट इक्वेशन काय आहे बघा, सोल्युशन लेट गिवन. आता लक्षात घ्या, यामध्ये तुम्हाला जे दोन इक्वेशन दिलेले आहेत, तर सगळ्यात पहिला इक्वेशन आहे बघा 5x + 3y इज इक्वल टू -11. सो नेम दिस ॲज इक्वेशन नंबर 1. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया, ठीक आहे. तर पहिलीच स्टेप होती तुमची, पहिली स्टेप काय होती, पहिली स्टेप
राईट द इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax प्लस by इज इक्वल टू सी. ax प्लस by इज इक्वल टू सीच्या फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशनला लिहायचं होतं आणि ऑलरेडी हे इक्वेशन ax प्लस by इज इक्वल टू सीच्या फॉर्ममध्ये आहे. आता इथं लक्षात घ्या, याचं आपण सर्व कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट लिहूया. बघा आता मी जर तुम्हाला म्हटलं की a1, याला a1 म्हणू आपण. फर्स्ट इक्वेशनमध्ये a1 म्हणजे एक्सचा कोएफिशियंट किती आहे तो 5 आहे बघा 5. त्याच्यानंतर b1 म्हणजे या फर्स्ट इक्वेशनमधला वायचा कोएफिशियंट. बघा फर्स्ट इक्वेशनमधला वायचा कोएफिशियंट याला म्हणूया आपण b1. वायचा कोएफिशियंट किती आहे 3. त्याच्यानंतर c1 म्हणजे या फर्स्ट इक्वेशनमधलाच कॉन्स्टंट. काय आहे तो कॉन्स्टंट -11. तर लक्षात घ्या बाळांनो, अशा पद्धतीनं हे a1, b1 आणि c1 हे फर्स्ट इक्वेशनवरून आपल्याला भेटलं. आता सेकंड इक्वेशन काय आहे, तर बघा आता सेकंड इक्वेशन आहे 2x प्लस 4y इज इक्वल टू -10. दिस इज इक्वेशन नंबर 2. हा इक्वेशन नंबर 2 आहे. मग या इक्वेशन नंबर 2 वरून आपण a2, b2 आणि c2च्या व्हॅल्यू लिहूया. बघा इथून आपण a2, b2 आणि c2च्या व्हॅल्यू लिहू. a2 म्हणजे कोएफिशियंट ऑफ x इन सेकंड इक्वेशन. काय आहे तो, तर तो आहे 2. त्याच्यानंतर b2 म्हणजे कोएफिशियंट ऑफ y. b2 म्हणजे कोएफिशियंट ऑफ y इन सेकंड इक्वेशन. तो आहे 4. त्यानंतर c2 म्हणजे कॉन्स्टंट इन इक्वेशन नंबर 2 आणि तो आहे -10. बघा -10 आहे हा कॉन्स्टंट. तर अशा पद्धतीनं सर्वात अगोदर तुम्ही लक्षात घ्या, जे गिवन इक्वेशन आहेत ते कशा फॉर्ममध्ये पाहिजेत. ax प्लस by इज इक्वल टू सी या फॉर्ममध्ये असणं गरजेचं आहे. जेव्हा तुमच्याकडं हे दोन्ही इक्वेशन ax प्लस by इज इक्वल टू सीच्या फॉर्मॅटमध्ये असतील तेव्हा फर्स्ट इक्वेशनवरून एक्सचा कोएफिशियंट a1, वायचा कोएफिशियंट b1 आणि कॉन्स्टंट c1 हे लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशनमधून एक्सचा कोएफिशियंट a2, वायचा कोएफिशियंट b2 आणि कॉन्स्टंट c2 लिहून घ्यायचे. आता यानंतर काय करायचं बघा बाळांनो, यानंतर तुम्ही इथं एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. मग एक्सची व्हॅल्यू जर काढायची असेल, सॉरी डी काढायचा आहे, अगोदर डी काढायचा आहे. तर मी तुम्हाला सांगितलं डी काढायचा असेल तर डी म्हणजे तो असतो डिटर्मिनंट ऑफ a1, a2, b1, b2. हा असतो डिटर्मिनंट ऑफ दिस a1, a2 अँड b1, b2. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ कोएफिशियंट्स ऑफ x अँड y इन बोथ द इक्वेशन. बघा हे a1, b1 काय आहेत, x आणि y चे कोएफिशियंट आहेत पहिल्या इक्वेशनमधले x आणि y चे कोएफिशियंट. दुसऱ्या इक्वेशनमधले x आणि y चे कोएफिशियंट a2, b2. आता याचा डिटर्मिनंट काढायचा. मग चला इथं आपण व्हॅल्यू ठेवूया. बघा इथं जर आपण व्हॅल्यू ठेवल्या तर a1 ची व्हॅल्यू काय आहे 5, a2 ची व्हॅल्यू काय आहे 2, b1 ची व्हॅल्यू काय आहे b1 3 आणि b2 ची व्हॅल्यू काय आहे ती आहे 4. आणि याला जर आपण सॉल्व्ह केलं बाळांनो तर डिटर्मिनंट कसा काढायचा हे आपण मागच्या सेशनमध्ये एकदम बढिया पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर काय होणार आहे, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल 5 आणि 4चं. मग हा होणार आहे 5 इंटू 4 मायनस हा होणार आहे 3 इंटू 2. आणि याला जर आपण सॉल्व्ह केलं तर 5 4 जा 20, 5 चौक 20 मायनस 3 टू द 6 म्हणजे 3 दुने 6, 20 मधून 6 गेले तर 14 राहतील, 14 राहतील की नाही. 20 मधून जर 6 मायनस केले तर हा भेटला आपल्याला डी. याला D1 नका म्हणू, याला फक्त डी म्हटलं तुम्ही तरी चालतं. आता लक्षात घ्या, आता डी काढल्यानंतर आता काढायचा dx. आता काय काढायचं, आता dx काढायचा आहे. चला मग dx काढूया. dx काढत असताना बघा काय करायचं, dx काढत असताना हे जे y चे कोएफिशियंट आहेत ना b1, b2 याला असंच ठेवायचं. दुसऱ्या कॉलममध्ये आहेत तर दुसऱ्या कॉलममध्ये अशाला असेच ठेवायचे. फक्त हे जे x चे कोएफिशियंट आहेत ना a1, a2 याच्या जागेवर येणारे कॉन्स्टंट c1, c2. dx काढत असताना y चे कोएफिशियंट b1, b2 ॲज इट इज ठेवायचे आणि जे x चे कोएफिशियंट आहेत फर्स्ट कॉलममधले a1, a2 याच्या जागेवर कॉन्स्टंट घ्यायचे c1, c2. व्हेरी सिंपल. आता लक्षात घ्या, इथं आपण व्हॅल्यू ठेवूया. बघा आता c1, c2च्या व्हॅल्यू काय आहेत. c1 आहे -11 आणि c2 काय आहे -10. त्याच्यानंतर b1, b2 काय आहे बघा, b1 आहे 3 आणि b2 किती आहे, b2 आहे 4. आता याचा डिटर्मिनंट, चला याचा डिटर्मिनंट घ्यायचं तर हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे -11 इंटू 4 मायनस 3 इंटू हा -10. लक्षात घ्या, डिटर्मिनंट आपण मागच्या सेशनमध्ये शिकलो आहे कसा काढायचा.
या डायगोनल एलिमेंटचा प्रोडक्ट घ्यायचा, गुणाकार घ्यायचा, -11 × 4 आणि नंतर मायनस मायनस या डायगोनलचा प्रोडक्ट 3 × -10. आता याला जर आपण सॉल्व केलं तर -11 × 4 11 चोक 44 आणि वजा आहे तर वजा 44 होईल. त्यानंतर बघा हा मायनस इंटू मायनस, दिस बिकम प्लस, दिस बिकम्स प्लस आणि 10 × 3 म्हणजे 3 10 30. आता लक्षात घ्या वजा 44 अधिक 30 याला जर तुम्ही सॉल्व केलं तर ते येणारे -14 म्हणजे वजा 14 -14 येणारे बाळांनो, लक्षात घ्या. अशा पद्धतीने म्हणजे आपण dx काढला. आता dy काढायचा. आता dy जर काढायचा असेल बघा खूप सिंपल आहे हे पण. जर तुम्हाला dy काढायचा असेल तर काय करायचं, dy काढायचं असेल तर x चे कोएफिशिएंट तसेच ठेवायचे. तसेच x चे कोएफिशिएंट काय होते a1 a2 पहिल्या कॉलममध्ये होते, हे असेच ठेवायचे. आणि y चे जे कोएफिशिएंट आहेत ना, dy काढत असताना y च्या कोएफिशिएंटच्या ऐवजी कॉन्स्टंट लिहायचे. कॉन्स्टंट c1 c2 कॉन्स्टंट लिहायचे. ज्या पद्धतीनं आपण dx काढत असताना y चे कोएफिशिएंट तसेच ठेवले आणि x च्या कोएफिशिएंटच्या जागेवर कॉन्स्टंट लिहिले, तसंच dy काढत असताना x चे कोएफिशिएंट ॲज इट इज ठेवा आणि y च्या कोएफिशिएंटच्या जागेवर कॉन्स्टंट लिहायचे c1 c2. खूप सिंपल आहे. आता लक्षात घ्या a1 a2च्या व्हॅल्यू काय आहेत, 5 आणि 2. मग ठेवा इथं पहिल्या कॉलममध्ये 5 आणि 2 आणि दुसऱ्या कॉलममध्ये कॉन्स्टंट्स काय आहेत, पहिला कॉन्स्टंट आहे -11 म्हणजे c1 आहे -11 आणि c2 आहे -10. आणि याला जर आपण सॉल्व केलं बाळांनो तर याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार म्हणजे 5 गुणिले -10 मायनस हा काय होणार आहे, हा -11 × 2 -11 × 2 आणि याला जर आपण सॉल्व केलं तर 5 10 50 होतील आणि मायनस इंटू प्लस काय होतो मायनस, म्हणजे हा -50 होईल बरोबर. आणि मायनस इंटू मायनस काय होईल प्लस होईल आणि 11 दुने 22 आणि इथं लक्षात घ्या बाळांनो -50 अधिक 22 याला जर आपण सॉल्व केलं तर हा येणारे -28 -28 येतो. लक्षात घ्या -28. तर अशा पद्धतीनं आपल्याला इथून डी ची व्हॅल्यू भेटलेली आहे. बघा इथं डी ची व्हॅल्यू भेटली, काय भेटली डी ची व्हॅल्यू, ही डी ची व्हॅल्यू भेटलेली आहे 14. डी ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे इथून 14 भेटलेली आहे. त्याच्यानंतर आपण इथं dx काढला, हा dx ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे, ही -14 भेटलेली आहे -14. आणि इथं आपण dy काढलेला आहे, तर dy ची व्हॅल्यू भेटलेली आहे -28. आता लक्षात घ्या बाळांनो आपल्याला d भेटला, dx भेटला, dy भेटला, ही आपली सेकंड स्टेप होती. आता थर्ड शेवटची स्टेप. आता बघा शेवटच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, तर x जर काढायचं असेल x ची व्हॅल्यू तर x ची व्हॅल्यू म्हणजे तो असतो dx/d. मग dx ची व्हॅल्यू काय आलेली आहे -14 आणि d ची व्हॅल्यू काय आहे 14. याला जर तुम्ही सॉल्व केलं तर आन्सर येणार आहे -1. आन्सर काय येणार आहे -1. जर y ची व्हॅल्यू काढायची असेल तर फॉर्म्युला आहे dy/d आणि dy किती आलेला आहे -28 आणि d किती आहे 14. याला 14 दुने 28 होतं की नाही, म्हणजे हे येणार आहे -2. म्हणजे इथं तुम्ही लिहू शकता देअरफॉर सोल्युशन इज x, y इज इक्वल टू -1, -2. अशा पद्धतीनं तुम्हाला इथं सोल्युशन भेटणार आहे बाळांनो. खूप सिंपल अशी ही मेथड आहे. याला डिटर्मिनंट मेथड असं म्हणतात, कारण डिटर्मिनंटचा यूज करून आपण या सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनला सॉल्व केलेला आहे. यालाच क्रॅमर्स रूल असं म्हणतात, कारण जे स्विस मॅथमॅटिशियन आहेत गॅब्रिएल क्रॅमर नावाचे, त्यांनी ही मेथड इनोव्हेट केलेली आहे, सर्वात अगोदर इंट्रोड्यूस केलेली आहे. खूप इझिली आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनला, 2 व्हेरिएबलमधल्या सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनला आपण खूप इझिली कमी वेळेमध्ये कमी जागेमध्ये आपण याला काय करू शकतो, सॉल्व करू शकतो बाय युजिंग धिस मेथड. त्यामुळं ही खूप सिंपल अशी मेथड आहे. मोस्ट ऑफ द टाइम द क्वेश्चन वॉज आस्क्ड इन द प्रिव्हियस इयर एक्झामिनेशन ऑन दिस मेथड. या मेथडवर मॅक्सिमम नंबर ऑफ टाईम प्रिव्हियस इयरच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे याला जास्त हलक्यात घेऊ नका. खूप सिंपल आहे, मेथड हलकी आहे, पण तुम्ही खूप हलक्यात घेऊ नका. एकदम बढिया पद्धतीनं इथं लक्षात घ्या. तुम्ही हे सर्व तिथं तुम्हाला लक्षात आलं तर याच्यावर कुठलाही कसाही प्रॉब्लेम आला तर खूप सहज सॉल्व होणार आहे बाळांनो. काहीच नाही करायचं. गिवन इक्वेशन या फॉर्ममध्ये आहे का नाही बघायचं, ax + by = c च्या. नसेल तर लिहून घ्या. नंतर a1 b1 c1 पहिल्या इक्वेशनचे कोएफिशिएंट लिहून काढा. a2 b2 c2 दुसऱ्या इक्वेशनचे कोएफिशिएंट लिहून काढा. यावरून d काढा. d1 म्हणजे a1 a2 पहिल्या कॉलममध्ये, b1 b2 दुसऱ्या कॉलममध्ये, त्याचा डिटर्मिनंट काढा, d भेटल. dx काढायचा असेल तर x चे कोएफिशिएंट घ्यायचे नाही. x चे कोएफिशिएंट म्हणजे a1 a2 हे घ्यायचे नाही, याच्या जागी कॉन्स्टंट घ्यायचे. हे b1 b2 असेच ठेवायचे. dx काढून घ्या. dx म्हणजे हा डिटर्मिनंट.
नंतर डी वाय काढून घ्या. डी वाय काढत असताना हे एकचे कोएफिशियंट असेच राहू द्या, वायचे घ्यायचे नाही. डी वाय काढायचं आहे, वायचे कोएफिशियंट घ्यायचे नाही, याच्या जागेवर कॉन्स्टंट घ्यायचे आणि इथला डी वाय काढून घ्या डिटर्मिनंट. त्यानंतर एक्स काढा असा यूज करून, नंतर वाय काढा, यू विल गेट दिस सोल्युशन. आणि याला तुम्ही व्हेरीफाय पण करू शकता. इथं व्हॅल्यू ठेवून बघा, एक्सची व्हॅल्यू -1 आहे म्हणजे 5x म्हणजे 5 × -1 होईल की नाही. आणि हा +3 × वायची व्हॅल्यू काय -2. याला सॉल्व करा. 5 गुणिला -1 - 5, हा अधिक वजा वजा 3 × 6 म्हणजे -11. अशा पद्धतीनं हे व्हेरीफाय होणार आहे. अशा पद्धतीनं हे व्हेरीफाय होणार आहे. लक्षात घ्या बाळांनो, खूप सिंपल अशी ही मेथड आहे.